आपण घरासाठी सगळं करतो. मुलांचं शिक्षण, घराचा खर्च, गुंतवणूक, विमा, बँक खाते, कर्ज, कागदपत्र. पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का? उद्या मला काही झालंच तर? माझ्या कुटुंबाला माझ्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे का? माझ्या बँकेत किती पैसे आहेत? माझी गुंतवणूक कुठे आहे? विम्याचे कागदपत्र कुठे आहेत? घराचे कागद कुठे आहेत? कर्ज किती आहे? आणि माझे फोन, ईमेल किंवा डिजिटल खात्यांचं काय? हा विषय थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण त्याची तयारी करणं म्हणजे मृत्यूचा विचार करणं नाही. तर आपल्या कुटुंबावर अचानक संकट आलं तर त्यांना आधार देण्याची तयारी करणं आहे. भाग 1. इमर्जन्सी फाईल म्हणजे काय? यासाठी प्रत्येक कुटुंबाने एक इमर्जन्सी फाईल किंवा आपत्कालीन माहिती संच तयार करून ठेवणं अत्यंत उपयोगी ठरू शकतं. या फाईलमध्ये आपल्या आर्थिक आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती व्यवस्थित असावी. उदाहरणार्थ, बँक खात्यांची माहिती, विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक, घर जमिनीची कागदपत्र, कर्जाची माहिती, पेन्शन किंवा इतर आर्थिक साधनं, महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आणि आवश्यक संपर्क क्रमांक. पण फक्त कागदपत्र एका फाईलमध्ये ठेवणं पुरेसं नाही. ती फाईल कुठे आहे याची माहिती कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा समस्या कागदपत्र नसण्याची नसते, समस्या असते कागदपत्र आहेत कुठे. भाग 2. नॉमिनेशन का महत्त्वाचं? आपण बँक खातं उघडतो, विमा घेतो, गुंतवणूक करतो, पण त्यात नॉमिनी कोण आहे हे आपण शेवटचं कधी तपासलं? लग्न झाल्यानंतरही जुन्या नॉमिनींचं नाव तसंच राहू शकतं. कुटुंबाच्या परिस्थितीत बदल झालेला असतो, मुलं मोठी झालेली असतात, पण कागदपत्रांमध्ये जुनी माहिती असू शकते. म्हणून आपल्या सर्व महत्त्वाच्या आर्थिक साधनांमध्ये नॉमिनेशनची माहिती अद्ययावत आहे का हे तपासणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नॉमिनी म्हणजेच अंतिम वारसदार असेलच असं प्रत्येक परिस्थितीत समजणं योग्य नाही. वारसा आणि नॉमिनेशनचे कायदेशीर परिणाम वेगवेगळे असू शकतात. म्हणून मोठ्या मालमत्तेच्या बाबतीत आवश्यक असल्यास कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य. भाग 3. माझ्या कुटुंबाला सगळं माहिती आहे. खरंच? अनेक घरांमध्ये एक वाक्य आपण ऐकतो, सगळं माझ्या लक्षात आहे. त्यांना कशाला सांगायचं? पण हीच सवय पुढे अडचण ठरू शकते. समजा कुटुंबातील आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या व्यक्तीला अचानक काही झालं, मग दुसऱ्या व्यक्तीला माहिती आहे का? बँक कोणती, विमा कोणता, कर्ज कुठे आहे, गुंतवणूक कुठे आहे, घराचे दस्तऐवज कुठे आहेत, कर संबंधी कागदपत्र कुठे आहेत, कोणत्या संस्थेशी संपर्क करायचा? ही माहिती एका व्यक्तीपुरती मर्यादित राहू नये. कुटुंबातील किमान एका विश्वासू व्यक्तीला आवश्यक माहिती माहीत असणं गरजेचं आहे. भाग 4. डिजिटल जगाची नवी समस्या. पूर्वी महत्त्वाची कागदपत्र कपाटात असायची. आज अनेक गोष्टी मोबाईल आणि इंटरनेटमध्ये आहेत. ईमेल, ऑनलाईन बँकिंग, डिजिटल गुंतवणूक, क्लाउडमध्ये ठेवलेली कागदपत्र, ऑनलाईन विमा, सोशल मीडिया, वेगवेगळे सबस्क्रिप्शन. म्हणजेच आता आपली एक डिजिटल मालमत्ता देखील तयार झाली आहे. पण इथे एक महत्त्वाची खबरदारी, पासवर्डची यादी उघड्यावर ठेवू नका. OTP, पिन, CVV किंवा बँकिंग पासवर्ड कुणालाही निष्काळजीपणे देऊ नका. त्याऐवजी सुरक्षित पद्धतीने डिजिटल खात्यांची माहिती, आवश्यक कागदपत्रांचा ठावठिकाणा आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्था तयार करा. डिजिटल सुरक्षितता आणि कुटुंबाची माहिती दोन्हींचा समतोल राखणं आवश्यक आहे. भाग 5. इच्छापत्र म्हणजे फक्त श्रीमंतांसाठी नाही. आणखी एक महत्त्वाचा विषय, इच्छापत्र म्हणजे विल. अनेकांना वाटतं माझ्याकडे एवढी मोठी संपत्ती नाही, मला इच्छापत्राची काय गरज? पण संपत्ती मोठी किंवा छोटी हा एकमेव मुद्दा नाही. आपल्या मालमत्तेबाबत आपली इच्छा स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य अनेक असतील, मालमत्ता असेल किंवा आर्थिक व्यवहार गुंतागुंतीचे असतील, तर कायदेशीरदृष्ट्या योग्य पद्धतीने इच्छापत्र तयार करण्याचा विचार करता येतो.
आणि ते तयार केल्यानंतर कुठे ठेवले आहे याची माहिती विश्वासू व्यक्तीला असावी. कारण इच्छापत्र आहे पण ते कुठे आहे हेच कुणाला माहिती नसेल तर त्याचा उपयोग कसा होणार. भाग 6, कुटुंबाशी संवादही तितकाच महत्त्वाचा. या सगळ्यापेक्षा एक गोष्ट अधिक महत्त्वाची आहे, कुटुंबाशी संवाद. पैशांबद्दल बोलणं म्हणजे लोभ नाही, मालमत्तेबद्दल बोलणं म्हणजे मृत्यूची भीती नाही, तर ते जबाबदारीचं लक्षण आहे. कुटुंबातील सदस्यांना सांगा, ही महत्त्वाची कागदपत्र इथे आहेत, ही विमा पॉलिसी आहे, या गुंतवणुकीची माहिती इथे आहे, या व्यक्तीशी गरज पडल्यास संपर्क करा. अगदी वर्षातून एकदा बसून या माहितीचा आढावा घेतला तरी मोठा फायदा होऊ शकतो. कारण जीवनात परिस्थिती बदलत असते. नवीन बँक खाते उघडतं, नवीन गुंतवणूक होते, नवीन विमा घेतला जातो, कर्ज फेडलं जातं, कधी नवीन मालमत्ता घेतली जाते. म्हणून इमर्जन्सी फाईलही नियमित अपडेट करणं आवश्यक आहे. भाग 7, आजच काय करायचं. मग सुरुवात कुठून करायची. आजच एक साधी यादी तयार करा. पहिलं, आपल्या सर्व बँक खात्यांची माहिती तपासा. दुसरं, विमा पॉलिसी आणि नॉमिनीची माहिती तपासा. तिसरं, गुंतवणुकीची यादी तयार करा. चौथं, घर, जमीन आणि इतर महत्त्वाच्या मालमत्तेची कागदपत्र कुठे आहेत हे नोंदवा. पाचवं, कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्यांची माहिती लिहून ठेवा. सहावं, महत्त्वाचे संपर्क क्रमांक व्यवस्थित ठेवा. सातवं, डिजिटल खात्यांची माहिती सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापित करा. आठवं, आवश्यक असल्यास इच्छापत्र आणि इतर कायदेशीर बाबींचा तज्ज्ञांच्या मदतीने विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, ही माहिती एका विश्वासू व्यक्तीपर्यंत पोहोचवा. समारोप. आपण आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी कमावतो, पण कुटुंबाची जबाबदारी फक्त पैसे कमवण्यापुरती मर्यादित नसते. आपण नसताना त्यांना आपल्या आर्थिक आयुष्याचा मागोवा घेता यावा. आपली मालमत्ता, विमा, गुंतवणूक आणि महत्त्वाची कागदपत्र शोधण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागू नये. आणि अचानक आलेल्या संकटात त्यांच्यावर आणखी एक मानसिक आणि आर्थिक भार पडू नये, यासाठी इमर्जन्सी फाईल ही एक छोटी पण अत्यंत उपयुक्त तयारी आहे. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मला काही झालंच तर माझ्या कुटुंबाला सगळं कुठे सापडेल. उत्तर स्पष्ट नसेल तर आजपासून सुरुवात करा. कारण उद्याची हमी कुणाकडेच नाही, पण उद्याची तयारी आपण नक्की करू शकतो. हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत जरूर शेअर करा. आणि अशाच उपयुक्त समाजाच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची तयारी, उद्याची सुरक्षितता. धन्यवाद.